जन्मदात्या आईने 4 मुलांना कालव्यात टाकून आत्महत्येचा प्रयत्न. 4 मुलांचा मृत्यू, आईला वाचवण्यात यश. कौटुंबिक वादातून जन्मदात्या आईने 4 मुलांना विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयाच्या डाव्या मुख्य कालव्या फेकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 4ही मुलांचा मृत्यू झाला तर आत्महत्या करणाऱ्या आईला मच्छीमारांनी वाचवले. घटना विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयाच्या डाव्या कालव्यावरील बेनाळ पुलावर घडली. आत्महत्येचा प्रयत्न करणारी माता व मुले कोलार तालुक्यातील तिलगी खेड्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणी विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी पोलीस स्थानकात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. तानू निंगराज बजंत्री वय 5, रक्षा निंगराज बजंत्री वय 3, हुसेन निंगराज बजंत्री व हसन निंगराज बजंत्री वय 13 महिने, आवळीजवळी मुले यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, रविवारी मृत बालकाचे वडील निंगराज व त्यांच्या भावामध्ये रात्री वडिलार्जित संपत्तीसाठी भांडण झाले. मृत बालकाचे वडील निंगराज यांनी पत्नी भाग्याची समजूत काढून आपण बेंगलोर शहरा ठिकाणी जाऊन काबाडकष्ट मोल मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवे असे सांगितले होते. सकाळी मकर संक्रांतीच्या भोगीच्या दिवशी देव दर्शनाला जाण्याची उत्तर कर्नाटक पद्धत असल्याने पती पत्नी व 4 मुले घेऊन सोमवारी सकाळी निघाले. गाडीतील पेट्रोल संपल्याने निंगराजू याने पत्नी व मुलांना कालव्याच्या पुलाजवळ सोडून पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जात होते. अंतरावर गेल्यावर कालव्यात कोणीतरी उडी मारल्याचा त्याला आवाज झाल्याने परत येऊपर्यंत पत्नीने 4 मुले कालव्यात फेकून देऊन आपण आत्महत्या करत असल्याचे दिसले. स्थानिक मच्छीमारांना बोलावून तिला वाचवण्यात आले. 4 मुले निंगराजूच्या डोळ्यासमोरच मृत्यू झाल्याने हंबरडा फोडून जीवाचा आतंक करून घेतला. सदर घटनेची पोलिसांना माहिती मिळताच निडगुंदी पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. कालव्यात बुडून जलसमाधी मिळालेल्या 2 मुलांचे मृतदेह हाती लागले. 2 मुलांचा शोध सुरू ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा झाल्याने सदर शोध मोहीम थांबवण्यात आले आहे. घटनेची नोंद विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू ठेवला आहे. घटनास्थळी कुटुंब व नागरिकांची एकच गर्दी. कौटुंबिक कारणातून जन्मदात्या आईनेच टोकाची भूमिका घेऊन 4 मुलांना जलसमाधी दिल्याने कुटुंबीय व नागरिकांतून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती. कोवळ्या मुलांचे मृतदेह पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिक व कुटुंबांचे डोळे पाण्याने भरून आले. बालकाच्या आजोबांनी तर हंबरडा फोडल्याने स्थळी उपस्थित नागरिकांचे हृदय हेलावून जात होते.